माझं आव्हान आहे। मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने नशामुक्ती संबंधी आज विरारमध्ये आपण सगळे अलर्ट झालो आणि अलर्ट झाल्यानंतर तुमच्यासारखे पत्रकार देखील या सगळ्या गोष्टीसाठी जे पारदर्शीपणे ज्या गोष्टी खऱ्या लोकांसमोर आणत आहेत, त्यामुळे पोलिसांना देखील मदत होते आणि त्या ठिकाणी कारवाई होते। देवेंद्र भारतीची बैठक करून देणार होता। देवेंद्र भारती यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि देवेंद्र भारती साहेब जेव्हा या रिझनच्या झोनच्या व्हिजिटला जेव्हा असतील तेव्हा ते मला म्हणाले की तुमचे सगळे जे लोक आहेत, जे काही 10-12 लोक असतील त्यांना मी भेटून त्याचं समाधान करेन आणि या ठिकाणी उपाययोजना देखील करेन असं त्यांनी मला शब्द दिला। माझ्या माहितीप्रमाणे 26 जानेवारीनंतर साधारण एक 7-8 दिवसामध्ये ही बैठक जेव्हा जर सिटी ऑफिसला असेल तर सिटी ऑफिस, अन्यथा या झोनला जेव्हा ते व्हिजिटला येतील तेव्हा आपण त्यांना देऊ। 26 तारखेला पत्रकार, समाजसेवक आणि काही असंख्य लोकांच्या माध्यमांनी आझाद मैदानामध्ये उपोषणाचा आंदोलनाचा इशारा दिला गेला आहे, तुम्ही सहभागी होणार का? बिलकुल सहभागी होणार। नशामुक्तीबाबत जे काय आंदोलन असेल त्याच्यामध्ये सहभागी होऊन यांना सहकार्य करणं हे लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे आणि सामाजिक भान ठेवून आपण या गोष्टी करणं आवश्यक आहे। आणि एक पिढी बर्बाद होते, तिला वाचवायचं असेल तर सगळ्यांनी मिळून या सगळ्या आंदोलनामध्ये उतरणं गरजेचं आहे। सर, असंच एक प्रश्न आहे, नशामध्ये जे अडकलेले विद्यार्थी आहेत आणि नवीन पिढी आहेत त्यांच्यासाठी आपण या नशा